पोलीस भरतीसाठी 15-20 पुस्तकं घ्यायची गरज आहेत का? की फक्त 2-3 पुस्तकं पुरेशी आहेत? चला तर मग पाहूया. आज मी तुम्हाला माझी पर्सनल बुक लिस्ट दाखवणार आहे. मी ही पुस्तके का निवडली, कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणते पुस्तक घ्यावे, कोणत्या चुका टाळावेत, अशी शेवटी माझी डेली स्टडी स्ट्रॅटेजीसुद्धा सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खास पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मी पण एक विद्यार्थीच आहे. मी काही एक्सपर्ट नाही आहे, पण मी माझा अनुभव शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर मला सगळे विचारत होते की तुमची बुक लिस्ट शेअर करा. हे कोणतेही पेड प्रमोशन वगैरे नाही, मी माझा अनुभव सांगते आहे. त्यामुळे सर्वजण व्हिडिओ नक्की पहा की मी कोणती बुक लिस्ट वगैरे वापरते. पहिलं बुक तर मी वापरते वर्दीचा राजमार्ग. सर्वात पहिलं पुस्तक आहे माझं. जर तुम्ही जर आत्ता सुरुवात केली असेल तर तुम्ही या पुस्तकापासून सुरुवात करा, कारण अभ्यासाची दिशा मिळणं खूप महत्त्वाचं असतं. अनेक विद्यार्थी पहिल्याच दिवशी 10 पुस्तके घेतात. माझंसुद्धा असं झालं होतं की हे पुस्तक घेऊ का ते पुस्तक घेऊ, पण आपण जास्त पुस्तके घेतली तर आपला अभ्यास मध्येच बंद होतो. पण एक पुस्तक पूर्ण समजून घेणं हेच जास्त महत्त्वाचं असतं. या पुस्तकातून तुम्ही तुमचा बेस मजबूत करा. दुसरं बुक आहे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स. माझ्या मते गणित हा विषय ज्यामध्ये रोज सराव केला पाहिजे तरच गुण वाढतात. हे पुस्तक स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही वाढवायला मदत करतं. रोज 20-30 प्रश्न सोडवा. सुरुवातीला वेळ लागेल, पण एका महिन्यानंतर तुम्हालाच फरक जाणवेल. जर तुम्ही नुकतीच तयारी सुरू केली असेल माझ्यासारखी, तर रोज नवीन पुस्तक पाहू नका. दुसऱ्याची बुक लिस्ट पाहून गोंधळून जाऊ नका. एक टाईम टेबल बनवा. रोज रिव्हिजन करा. प्रत्येक रविवारी आपली टेस्ट घ्या, मॉक टेस्ट सोडवा. मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ अभ्यासाला द्या. आणि जर तुम्ही जास्त दिवस झाला असेल, जर एक्सपिरियन्स असाल, 1-2 वर्ष तुम्ही तयारी केली आहे, तर तुम्ही नवीन पुस्तके घ्यायच्या फंड्यात पडूच नका. तुमच्या जुन्या नोट्स वाचा. जिथे चुका होतात त्याची वेगळी वही करा. जर तुम्हाला माहिती आहे की आपला कोणत्या क्वेश्चनमध्ये मार्क गेला आहे किंवा आपल्याला एखादा टॉपिक अवघड जातो आहे, तर त्याचं ॲनालिसिस तुम्ही नक्की करा. आणि पेपर ॲनालिसिस करा. जो तुम्ही दर आठवड्याला पेपर सोडवणार, त्या मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घेऊ शकता. आणि पुस्तक खूप छान आहे, ते तुम्ही घेऊ शकता. कारण बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकाच्या बाहेर पोलीस भरतीत काही येत नाही, मराठीत तरी. आणि जर तुम्हाला टॉपिक वाईज क्वेश्चन सोडवायचे असेल तर तुम्ही काळा घोडा पोलीस ग्रंथसंच विठ्ठल बडे सरांचं घेऊ शकता. आणि जर तुमचा अभ्यास झाला असेल, तुम्हाला सोल्युशन्स करायचे असतील, प्रश्नसंचच, तर तुम्ही A to Z सोल्युशन विठ्ठल सरांचंच पुस्तक आहे, पांढरा घोडा म्हणून ओळखलं जातं, ते तुम्ही घेऊ शकता. मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक पण छान आहे. गणितसाठी तुम्ही नितीन महाले सरांचं पुस्तक घेऊ शकता, अगदी बेसिकपासून सुरुवात करायची असेल तर. आणि GKच तुम्ही तात्याचा ठोकळा किंवा सह्याद्रीचा ठोकळा ह्यातून पण करू शकता. माझा डेली स्टडी प्लॅन असतो. मी अभ्यास करताना सर्वात आधी मागच्या दिवसात काय काय मी अभ्यास केला त्याची रिव्हिजन करते. काल जर समजा मी वयवारे टॉपिक केला तर मी आधी रिवाईज करते. त्यानंतर गणिताचा सराव करते, मग बाकी विषयांचा अभ्यास करते आणि दिवसाच्या शेवटी पुन्हा अर्धा तास रिव्हिजन करते. यामुळे जास्त दिवस अभ्यास लक्षात राहतो. शेवटचा संदेश मित्रांनो, यश मिळवून देणारं पुस्तक नसतं, यश मिळवून देणारी सवय असते. रोजचा अभ्यास, रोजचे रिव्हिजन आणि स्वतःवरचा विश्वास, हे 3 जर कायम ठेवले तर पोलीस भरतीचं स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अभ्यासासंबंधीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.